हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ राजेश पाटील इंगोले मित्रमंडळाच्या वतीने पर्यावरण आणि शिक्षणाला चालना देणारा अभिनव उपक्रम राबविण्यात आला। यामध्ये सह्याद्री देवराई टोकाई गडावर 3,500 वृक्षांची लागवड करण्यात आली, तर विद्यार्थ्यांना सायकल आणि लेखन पॅडचे वाटप करण्यात आले। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते झाले। यावेळी नरहर कुरुंदकर उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 550 विद्यार्थ्यांना सायकल व लेखन पॅडचे वाटप करण्यात आले। पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये आज कुरुंदा येथे माझी वसुंधरा या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये आज नरहर शिक्षण संस्था कुरुंदा येथे शालेय साहित्याचं वाटप व वृक्षारोपण आज माझी वसुंधरा या कार्यक्रमातून आपण इथं उपस्थित केलेलं आहे। मित्र, कुरुंदा ग्रामपंचायतला आतापर्यंत 3 माझी वसुंधरा पुरस्कार मिळालेत। विभागातून प्रथम क्रमांक, मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक या कुरुंदा नगरीच्या ग्रामपंचायतला माझी वसुंधरातून मिळालेला होता। त्याच्या जे काही बक्षिसाचं वाटप असेल, इथं सायकल वाटप असेल, त्या शालेय साहित्य वाटप असेल, त्या उपक्रमामधून माझी वसुंधरा मधून आपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे आणि जवळपास आतापर्यंत 1.5 ते 2.25 कोटी रुपये या माझी वसुंधरा मधून आपल्याला बक्षीस या कुरुंदा नगरीला मिळाले। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, हिंगोली।